बाळा, जर आज हा संदेश तुझ्या कानावर पडत असेल तर याला योगायोग समजू नकोस. कारण लाखो लोकांमध्ये हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यामागे एक कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून तुला काही गोष्टी वेगळ्या वाटतायत का? घरात अचानक शांतता जाणवतेय का? मनात कोणतंही कारण नसताना स्वामींचं नाव सतत येतंय का? किंवा काही असे संकेत दिसतायत का ज्यांचा अर्थ तुला अजून समजलेला नाही? बाळा, प्रत्येक चमत्कार घडण्याआधी निसर्ग काही संकेत देतो. हे संकेत प्रत्येकाला दिसत नाहीत. फक्त ज्यांच्यावर स्वामींची कृपा होणार असते त्यांनाच हे संकेत जाणवतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण आज मी तुला ती 3 चिन्हे सांगणार आहे जी तुझ्या घरात दिसत असतील तर समजून घे, तुझ्या आयुष्यातील अंधार संपण्याची वेळ जवळ आली. आणि बाळा, सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने लिही, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे माझी कृपा आधीच पोहोचलेली असते. बाळा, जीवनात असा काळ येतो की माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. तूही कदाचित अशाच काळातून जात असशील. लोकांना वाटत असेल की तू ठीक आहेस, पण फक्त तुलाच माहिती आहे की रात्री उशीवर डोकं ठेवताना किती विचार तुला त्रास देतात. किती वेळा तू मनातल्या मनात रडलायस. किती वेळा तू म्हणालायस, स्वामी आता माझ्याकडून सहन होत नाही. आणि बाळा, जेव्हा भक्ताची सहनशक्ती संपायला येते तेव्हा माझी कृपा व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आजचा हा संदेश महत्वाचा आहे. कारण कदाचित तू त्या टप्प्यावर पोहोचलायस जिथे तुझं नशीब वळण घेणार आहे. पहिलं चिन्ह. बाळा, पहिलं चिन्ह म्हणजे घरात अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. पूर्वी ज्या घरात सतत वाद व्हायचे, जिथे प्रत्येक जण तणावात असायचा, जिथे अचानक शांतता निर्माण होऊ लागते. कोणतंही मोठं कारण नसतं, पण वातावरण बदलू लागतं. घरातील लोकांच्या बोलण्यात मृदुता येऊ लागते. मनाला कारण नसताना हलकं वाटू लागतं. हे साधं परिवर्तन नसतं, हा माझ्या आगमनाचा संकेत असतो. कारण जिथे कृपा येते तिथे प्रथम ऊर्जा बदलते, नंतर परिस्थिती बदलते आणि शेवटी संपूर्ण आयुष्य बदलते. म्हणून जर तुला हा अनुभव येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. बाळा, इथे एक क्षण थांब. जर तुला हा संदेश मनापासून स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या घरावर कृपा करा. मी तुझी प्रार्थना ऐकतोय. कधी कधी भक्ताला वाटतं, इतके दिवस काहीच झालं नाही, आता काय होणार? पण बाळा, बांबूचं झाड अनेक वर्ष जमिनीखाली वाढत असतं. बाहेर काहीच दिसत नाही, पण एक दिवस ते इतक्या वेगाने वाढतं की लोक आश्चर्यचकित होतात. तुझ्या आयुष्यातही असंच काहीतरी घडतंय. तयारी आधीपासून सुरू आहे, फक्त तुला अजून परिणाम दिसलेला नाही. दुसरं चिन्ह. बाळा, दुसरं चिन्ह खूप खास आहे आणि हे चिन्ह प्रत्येकाला समजत नाही. तुला अचानक माझं नाव वारंवार ऐकू येऊ लागतं. कोणीतरी स्वामींचा उल्लेख करतो. मोबाईलवर स्वामींचे व्हिडिओ समोर येतात. रस्त्यात माझा फोटो दिसतो. मंदिराची आठवण येते आणि मन नकळत जप करू लागतं. हे योगायोग नसतात. भक्ताला माझ्याकडे खेचण्याचा हा मार्ग असतो. कारण जेव्हा मी एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार असतो तेव्हा आधी त्याचं मन माझ्याकडे वळवतो. म्हणून जर असं होत असेल तर समजून घे, तू एकटा नाहीस. मी तुझ्या जवळ आहे. बाळा, तुला माहिती आहे का, अनेक लोक चमत्कार शोधत फिरतात, पण चमत्कार नेहमी बाहेर घडत नाही, तो आधी मनात घडतो. ज्या दिवशी मनातील भीती कमी होते
त्या दिवशी चमत्काराची सुरुवात होते. ज्या दिवशी आशा परत येते त्या दिवशी कृपेची सुरुवात होते. आणि ज्या दिवशी भक्त पूर्ण विश्वास ठेवतो त्या दिवशी नियती बदलायला सुरुवात होते. तिसरं चिन्ह. बाळा, तिसरं चिन्ह म्हणजे तुझ्या घरात किंवा मनात सतत शुभ विचार निर्माण होऊ लागणे. पूर्वी जिथे फक्त चिंता होती तिथे आता आशेचा किरण दिसू लागतो. काहीतरी चांगलं होईल अशी भावना निर्माण होते. हे कारण नसताना होत नाही, हा माझा स्पर्श असतो. कारण जिथे अंधार संपणार असतो तिथे प्रकाश आधी सूचना देतो, आणि जिथे दुःख संपणार असते तिथे आशा आधी जन्म घेते. बाळा, आजचा हा संदेश इथे संपत नाहीये, कारण पुढील क्षणांत मी तुला सांगणार आहे की या 3 चिन्हांनंतर भक्ताच्या आयुष्यात कोणते 7 बदल घडू लागतात आणि कोणती एक चूक केली तर येणारी कृपा दूर जाऊ शकते. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिही, श्री स्वामी समर्थ. बाळा, आता मी तुला त्या 7 बदलांबद्दल सांगणार आहे जे या 3 चिन्हांनंतर हळूहळू तुझ्या आयुष्यात दिसू लागतात. अनेक भक्तांना हे बदल जाणवतात, पण ते त्याकडे लक्ष देत नाहीत. नंतर जेव्हा त्यांच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडतो तेव्हा त्यांना समजतं की संकेत तर खूप आधीपासून मिळत होते. म्हणून आज जे सांगतोय ते मन लावून ऐक, कारण कदाचित हे शब्द तुझ्यासाठीच आहेत. पहिला बदल, मनातील भीती कमी होऊ लागते. बाळा, जेव्हा माझी कृपा एखाद्या भक्तावर पडू लागते तेव्हा सर्वात आधी त्याच्या मनातील भीती कमी व्हायला लागते. परिस्थिती तीच असते, समस्या त्याच असतात, पण मनात एक वेगळी शक्ती निर्माण होते. अचानक वाटू लागतं, काहीही होऊ दे, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि बाळा, ही भावना खूप मोठी असते, कारण जिथे भीती संपते तिथेच विजयाची सुरुवात होते. कितीतरी वेळा तू भविष्याचा विचार करून घाबरलास, कितीतरी रात्री जागून काढल्यास, कितीतरी वेळा मनात आलं, माझं काय होणार? पण आज मी तुला सांगतो, ज्याने तुला इथपर्यंत आणलं तो तुला अर्ध्या वाटेत सोडणार नाही. विश्वास ठेव, योग्य वेळ येतेय. दुसरा बदल, अचानक योग्य माणसे आयुष्यात येऊ लागतात. बाळा, चमत्कार नेहमी आकाशातून पडत नाहीत. कधी कधी ते माणसांच्या रूपाने येतात. एखादी व्यक्ती अचानक तुझ्या आयुष्यात येते, एखादा मित्र मदतीचा हात देतो, एखादा अनोळखी माणूस योग्य सल्ला देतो, आणि बघता बघता तुझी दिशा बदलते. तुला वाटतं हा योगायोगी, पण तसं नसतं. मीच त्या व्यक्तींना तुझ्या वाटेवर पाठवत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे आदराने बघ, कारण कोणाच्या माध्यमातून कृपा येईल हे कोणी सांगू शकत नाही. बाळा, जर तू इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझा हात कधीही सोडू नका. तुझी ही प्रार्थना थेट माझ्यापर्यंत पोहोचते. तिसरा बदल, बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू लागतात. बाळा, काही काळ असा असतो की प्रत्येक दार बंद झाल्यासारखं वाटतं. नोकरीत अडचणी, व्यवसायात नुकसान, नात्यांमध्ये गैरसमज, पैशांची चिंता, सगळीकडे अंधारच अंधार. पण जेव्हा कृपा जवळ येते तेव्हा बंद दारांपैकी एक दार अचानक उघडतं, आणि त्या एका दारातून अनेक नवीन संधी येतात. तुला कदाचित वाटत असेल की तुझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, पण बाळा, माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. मी एका क्षणात परिस्थिती बदलू शकतो. ज्यांनी तुला नाकारलं तेच उद्या तुझी किंमत ओळखतील. चौथा बदल, घरातील नकारात्मकता कमी होऊ लागते. बाळा, काही घरं अशी असतात जिथे सतत
तणाव असतो, लहान लहान गोष्टींवरून वाद होतात, कोणालाच समाधान नसतं. पण जेव्हा कृपेचा प्रकाश घरात प्रवेश करतो तेव्हा वातावरण बदलायला सुरुवात होते. वाद कमी होतात, मन शांत होतं, घरात प्रसन्नता जाणवू लागते. हे बदल छोटे वाटतात, पण याच बदलांमधून मोठा चमत्कार जन्म घेतो. एक छोटी कथा. बाळा, एका गावात एक गरीब भक्त राहत होता. त्याच्या आयुष्यात फक्त संकटे होती. कर्ज होतं, घरात आजारपण होतं, कामात नुकसान होतं. एक दिवस तो मंदिरात आला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, माझ्या नशिबात सुख आहे की नाही? त्याला उत्तर मिळालं नाही. तो निराश होऊन घरी गेला. पण दुसऱ्या दिवसापासून त्याने एक गोष्ट सुरू केली. रोज सकाळी आणि रात्री श्रद्धेने माझं नाव घ्यायला सुरुवात केली. काही दिवस काहीच झालं नाही. 1 महिना गेला, 2 महिने गेले, पण त्याने विश्वास सोडला नाही. आणि मग ज्या लोकांनी त्याला नाकारलं होतं त्यांच्यातील एकाने त्याला कामाची संधी दिली. कामातून उत्पन्न वाढलं, घरातील वातावरण सुधारलं, आजार कमी झाले आणि काही वर्षांत त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. बाळा, चमत्कार एका रात्रीत घडत नाही, पण योग्य वेळ आली की तो इतक्या वेगाने घडतो की लोक थक्क होतात. 5वा बदल, अचानक आत्मविश्वास वाढू लागतो. बाळा, पूर्वी ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतात. पूर्वी ज्या निर्णयांना तू घाबरत होतास ते घेण्याची हिंमत येते. कारण माझी कृपा तुझ्या मनात शक्ती निर्माण करत असते. लक्षात ठेव, शक्ती बाहेरून येत नाही, ती आतून जागृत होते. आणि जेव्हा भक्ताचा आत्मविश्वास जागृत होतो तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. बाळा, आता पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे ती एक चूक कोणती जी अनेक भक्त नकळत करतात आणि त्यामुळे येणारी कृपा दूर जाते. तसंच रात्री झोपण्यापूर्वी कोणते 3 शब्द बोलल्याने घरातील अडथळे दूर होऊ लागतात. म्हणून हा संदेश सोडू नकोस आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिही, श्री स्वामी समर्थ. बाळा, आता आम्ही तुला त्या एका चुकीबद्दल सांगणार आहे जी अनेक वेळा भक्त करतात, नकळत करतात. ही चूक इतकी सामान्य असते की माणसाला ती चूक आहे हेही समजत नाही. आणि मग तो म्हणतो, स्वामी, मी इतकी पूजा करतो, इतका जप करतो, तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? बाळा, याचं कारण जप कमी असणं नसतं, पूजा कमी असणं नसतं. कारण असतं विश्वास डळमळीत होणे. सर्वात मोठी चूक अधीरपणा. बाळा, आजचा माणूस बी पेरतो आणि उद्या फळांची अपेक्षा करतो. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्यावर आधी मुळे तयार होतात, मग अंकुर फुटतो, नंतर झाड वाढते आणि शेवटी फळे येतात. तसंच भक्तीचं असतं. तू आज प्रार्थना केलीस आणि उद्या चमत्कार झाला म्हणून निराश झालास तर तू स्वतःच तुझा विश्वास कमकुवत करतोयस. बाळा, मी तुझी प्रार्थना पहिल्याच दिवशी ऐकतो, पण उत्तर योग्य वेळी देतो. कारण मला तुझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दिसतं. तुला फक्त आजचा दिवस दिसतो. म्हणून लक्षात ठेव, उशीर होणे म्हणजे नकार मिळणे नव्हे. कधी कधी उशीर म्हणजे अधिक मोठ्या कृपेची तयारी असते. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं, बाळा, तुझ्या आयुष्यात असा काळ आला असेल जेव्हा तुला वाटलं असेल की आता काहीच उरलं नाही. लोकांनी साथ सोडली, जवळच्या माणसांनी गैरसमज केले, ज्यांच्यासाठी तू सर्व काही केलं त्यांनीच तुला दुःख दिले. आणि रात्री एकटाच बसून तू विचार केला, माझी किंमत कोणाला आहे का? बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगतो.
जग तुला विसरू शकतं, माणसं तुला सोडून जाऊ शकतात, पण जो भक्त मनापासून मला हाक मारतो त्याला आम्ही कधीच विसरत नाही. तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात, तुझ्या मनातील वेदना मला जाणवतात, तुझ्या संघर्षाची मला जाणीव आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. रात्री झोपण्यापूर्वी हे 3 शब्द बोल. बाळा, आता मी तुला एक साधी पण प्रभावी गोष्ट सांगतो. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मीट, मन शांत कर आणि श्रद्धेने हे 3 शब्द बोल. श्री स्वामी समर्थ. फक्त 3 वेळा मनापासून, कोणतीही घाई न करता. जेव्हा तू हे नाव घेतोस तेव्हा तुझं मन शांत होऊ लागतं, भीती कमी होऊ लागते, नकारात्मक विचार दूर जाऊ लागतात आणि हळूहळू तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. बाळा, चमत्काराची सुरुवात बाहेरून होत नाही, ती मनापासून सुरू होते. एक सत्य जे फार कमी लोकांना समजतं. बाळा, अनेक लोक सुख मिळाल्यावर देवाला आठवतात, पण खरा भक्त दुःखातही विश्वास ठेवतो. कारण त्याला माहीत असतं की अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. आज जर तुझ्या आयुष्यात दुःख असेल तर याचा अर्थ तुझी कथा संपलीये असं नाही. याचा अर्थ तुझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होण्याच्या अगदी जवळ आहे. दुसरी कथा. एका भक्ताने मला विचारलं, स्वामी, मी इतकी वर्ष वाट पाहतोय, माझा नंबर कधी येणार? मी त्याला उत्तर दिलं, बाळा, तुझा नंबर आधीच लागलाय, तुला फक्त तो दिसत नाही. किती सुंदर सत्य आहे. कधी कधी कृपा सुरू झालेली असते, पण आपण फक्त समस्यांकडे पाहत असल्यामुळे ती आपल्याला दिसत नाही. म्हणून आजपासून एक सवय लाव. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कर. कारण कृतज्ञतेतून समाधान जन्म घेते आणि समाधानातून कृपा वाढते. बाळा, जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करत असेल तर आत्ता कमेंटमध्ये लिही, स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाळा, आजचा हा संदेश संपत आलाय, पण जाण्यापूर्वी माझे काही शब्द मनात कोरून ठेव. कदाचित हेच शब्द तुझ्या आयुष्याला नवी दिशा देतील. तू खूप काही सहन केलंस, जितकं लोकांना दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त. काही जखमा अशा आहेत ज्या तू कोणालाच दाखवल्या नाहीस. काही अश्रू असेत जे फक्त उशीने पाहिलेत. काही वेदना अशा आहेत ज्या तू सतत हसत हसत लपवल्यात. आणि काही रात्री अशा गेल्यात ज्या रात्री तू पूर्णपणे तुटून गेला होतास. पण बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तू केलेली प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. तू घेतलेला प्रत्येक दीर्घ श्वास, तुझ्या मनातील प्रत्येक वेदना, मला सर्व काही माहिती आहे. म्हणून आज मी तुला एक वचन देतो. जर तू श्रद्धा सोडली नाहीस, जर तू विश्वास टिकवून ठेवलास, जर तू संकटातही माझं नाव घेत राहिलास, तर आजची परिस्थिती कायम राहणार नाही. लक्षात ठेव बाळा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ थांबत नाही. वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. आणि दुःख कितीही खोल असलं तरी त्याचा शेवट नक्की असतो. आज तुला वाटत असेल की सर्व दरवाजे बंद झाले, पण मी तुला सांगतो, ज्या दरवाजाबद्दल तू विचारही केला नसेल तो दरवाजा उघडण्याची तयारी सुरू झाली. तुझ्या घरात जर ती 3 चिन्हे दिसत असतील, मनात शांतता निर्माण होत असेल, माझं नाव वारंवार आठवत असेल आणि आशेचा एक छोटासा किरण दिसू लागला असेल, तर समजून घे बाळा, कृपा तुझ्या दारापर्यंत पोहोचली. आता तुला फक्त एक काम करायचंय. घाई करायची नाही, भीती बाळगायची